Hello, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. गुड मॉर्निंग ऑल. अर्ली मॉर्निंग. आय थिंक मी 8:30ला हा व्हिडिओ बनवते आहे. सो माय लुक इज लाईक ॲज अ मदर. सो माय बेबी वॉज डुईंग स्टडी, पण आता मी मोबाईल हाती घेतला तर तिने पण मोबाईल हाती घेतला आहे. सो माझं 6:30चं आज मेडिटेशन होतं, 20 मिनिटाचं. ते मी आज कंप्लीट केलं आहे. आज वर्ल्ड मेडिटेशन डे आहे. तर हा बिल्डचं वर्ल्ड रेकॉर्डचं जे बनवायचं त्यांचा आज मोटू होता. त्याला मी जॉईन झाले लिंकवर, आणि मेडिटेशन मी आज माझं ऑनलाईन कंप्लीट केलं त्यांच्यासोबत जॉईन होऊन. सो आय फील बेटर अँड इट्स रिअली एनर्जेटिक. तर मेडिटेशनमुळे मला होणारे फायदे ॲज अ मदर, आणि आफ्टर माय कॅन्सर जर्नी ॲज अ कॅन्सर पेशंट, आणि ॲज अ सिंगल मदर. म्हणजे ह्याच्या जर्नी माझ्या त्या दरम्यान झाल्या, आणि मला जो मानसिक त्रास झाला, मला जी मेंटल स्टॅबिलिटीची गरज होती, त्याचा फायदा मला मेडिटेशनमुळे खूप जास्त झाला. आणि मला सगळे तेच सांगत होते की तू मेडिटेशन सुरू कर, मेडिटेशन सुरू कर. आणि ॲज अ म्हणजे मी योगा म्हणजे लवर आहे. म्हणजे मला वाटतं 2011 पासून एक्सरसाइज, योगा ह्याच्यावर खूप जास्त मी याच्यामुळे वढले होते, आणि माझं ते रुटीन होतं. आणि मेडिटेशन पण मी करायचे, पण फार नाही. पण आत्ता मी जेव्हा मला हे प्रॉब्लेम व्हायला लागले, मला झोपेचं आफ्टर माय कॅन्सर जर्नी मला सर्वात जास्त इन्सोम्निया. म्हणजे मी त्याने वैतागले होते की मला झोपच लागत नव्हती. मला मेडिटेशन घ्यावं लागले मध्यंतरी. पण मग मी जास्त करून मेडिटेशनवर जास्त भर दिला. इनफॅक्ट मी जेव्हा झोपायला जाते तेव्हा 10 मिनटं मेडिटेशन आधी करते. 10 मिनटं सगळे डोक्यातले विचार काढून टाकते, आणि कधी-कधी मी शवासन पण म्हणजे हे करते. 5 मिनिटासाठी शवासनामध्ये मी मला बॉडीला ठेवते, ज्या स्थितीमध्ये आहे तसंच. फक्त ब्रीदिंगवर मी काम करते. आणि मी कुठेही जेव्हा बसलेली असते, मी क्लिनिकमध्येही जेव्हा बसलेली असते, तर मी माझ्या ब्रीदिंगकडे खूप जास्त कॉन्शियस याने बघून माझं इन अँड आऊट ब्रीदिंगकडे, किंवा मग होल्ड करून ठेवणं ब्रीदिंग, तर ह्याच्यावर खूप जास्त भर देते. आता मागल्या महिन्यात मला मी जस्ट चेक केलं तर ब्लड टेस्ट केला होता, तर त्याच्यामध्ये मला थोडं थायरॉईड वाढलेलं होतं. कारण काय झालं, हे 2-4 महिन्यापासून माझं एक्झरसाईज आणि हे रुटीन थोडं शफल झालं होतं. आणि थोडं खूप जास्त ताण होता, आणि खूप सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे थोड्या गोष्टी शफल झाल्या माझ्या स्वतःच्या पर्सनल ॲक्टिव्हिटीज आणि हे. तर त्याचा परिणाम मला लगेच जाणवला, आणि माझं थायरॉईड एकदम बाउंड्री लेवलवर ते होतं. आणि 12.5ची मी टॅब्लेट सुरू केली होती. बट व्हेन आय स्टार्टेड अगेन ह्या सगळ्या गोष्टी, माझ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी, योगा अँड प्राणायाम अँड मेडिटेशन, मला त्याचे लगेच रिझल्ट मिळाले. तर मेडिटेशन हे सगळ्यांसाठीच सध्याच्या काळात खूप जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यांचं जे वर्कप्लेस म्हणा, सगळीकडे म्हणा, सगळ्यांना ताण असतो. इवन हाऊसवाईफला पण खूप ताण असतो. मदर्स ज्या आहेत बेसिकली त्यांनाही खूप ताण असतो. पॅरेंटिंग इज नॉट अ इझी टास्क. हे बघा, मी आत्ता मॉर्निंगला उठले, आणि मेडिटेशन हे सगळं करून मग मुलीचा अभ्यास घ्यायला बसले होते. पण मुलं ऐकत नाहीत, आणि मग आपलं इरिटेबिलिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. त्यांच्या मागे त्यांचं पॅम्परिंग, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हाऊसवाईफला पण एक मेंटल स्टॅबिलिटीची गरज असते. तर सगळ्यांनी तुमच्या डेली रुटीनमधून ॲटलिस्ट 15 मिनटं काढायला पाहिजे. 15 मिनटं सकाळी, 15 मिनटं झोपायच्या आधी. तर तुम्हाला जो मेडिटेशनमुळे जो फायदा होतो ना, तो तुम्हाला लगेच जाणवेल. म्हणजे सगळे विचार तुमचे त्या 15 मिनटासाठी निघून जातात. एक फ्रेश एनर्जी, एक नवीन चैतन्य तुम्हाला एक हे होतं, निर्माण होतं. दिवसभरासाठी तुम्ही एकदम ॲक्टिव्ह होऊन जाता. आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सध्या मेडिटेशन तर खूपच महत्त्वाचं आहे. आणि मेडिटेशनने जो कामनेस येतो आपल्या याच्यामध्ये, बॉडीमध्ये, आपल्या स्वभावामध्ये, तो पण एक हे आहे, त्याचा फायदा आहे, बेनिफिट आहे. आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी पण खूप जास्त तुम्ही वर्किंग प्लेसला आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही खूप सगळ्या गोष्टी करत असाल, आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन तुमचं होत नसेल, तर मेडिटेशनचा तुम्हाला खूप जास्त फायदा त्यासाठी होतो. सो आज वर्ल्ड मेडिटेशन डे आहे, आणि मला मेडिटेशन जेव्हापासून मी करते तेव्हापासून मला मेडिटेशनचे झालेले फायदे. सो
ते खूप जास्त होते आणि त्याच्यामुळे मी डे बाय डे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत गेले. इव्हन आय वॉज म्हणजे असं होतं ना, की जेव्हा मला इन्सोमनिया होता, प्रॉपर इन्सोमनिया, तर सगळे मला असे वेगवेगळे सजेशन देत होते, "तू हे कर, तू ते कर." तर मी झोपतानाही म्हणजे मला झोप येतच नव्हती, तर मी डोळे बंद करून फक्त ओमचा उच्चार म्हणजे एक तुमच्या कुठेतरी तुमचं एक कॉन्सन्ट्रेशन तुम्ही तिथे द्या आणि तिथेच तुमचं सगळं लक्ष केंद्रित करा. तर सगळ्या गोष्टी आजूबाजूला कोण आहे, काय चाललंय, सगळ्या गोष्टी विसरून जा. तर ह्याचा जो बेनिफिट होतो ना, तो खूप जास्त होतो. इव्हन मी जेव्हा मंदिरात जाते, तर मी तिथे पण जाऊन मेडिटेशन करते. तर मंदिरात पण माझं 15 मिनिटासाठी मेडिटेशन मी तिथे जाऊन करते. कारण तो ओमचा उच्चार आणि तिथलं जे जे एक एनर्जेटिक वातावरण असतं, तर त्या वातावरणात जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला अजून चांगले दिसतात. तर तुम्हीही तुमच्या डेली रूटीनमधून 15 मिनटं 20 मिनटं वेळ काढून मेडिटेशन करा आणि मेडिटेशनमुळे तुमचं कामनेस, इरिटॅबिलिटी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला खूप चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये मिळतील आणि तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये एक नवीन एनर्जेटिक पर्सन म्हणून, एक काम पर्सन म्हणून आणि एक तुमच्या वर्कप्लेसला एक चांगलं त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकाल आणि मानसिक आरोग्य तुमचं हेल्दी राहील. थँक यू सो मच.